मराठी व्याकरण संधी 10 मिनिटात संधी ओळखा. या भागात आपण मराठी व्याकरणामधील संधी सोप्या रीतीने कशी ओळखावी हे शिकणार आहोत. तलाठी भरती 2026 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मोफत प्रशिक्षण विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा. 7 प्रकाश वाघ यूट्यूब मराठी व्याकरण संधी 10 मिनिटात संधी ओळखा. या भागात आपण मराठी व्याकरणामधील संधी सोप्या रीतीने कशी ओळखावी हे शिकणार आहोत. मराठी व्याकरणात संधी ओळखण्यासाठी आपणास स्वर व व्यंजन माहित असणे आवश्यक आहे. मराठी व्याकरणात स्वर म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करताना हवा तोंडातून कोणत्याही अडथळ्याशिवाय बाहेर पडते त्या वर्णांना स्वर म्हणतात. स्वरांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येतो. त्यांना व्यंजनांची मदत लागत नाही. उदाहरणे: अ, आ, इ, ई. हे वर्ण स्वतंत्रपणे उच्चारता येतात म्हणून त्यांना स्वर म्हणतात. मराठी वर्णमालेत एकूण 12 स्वर मानले जातात. अ, आ, इ, ई, उ, उ, ए, ऐ, ओ, औ, अ आणि अ. मराठी व्याकरणात व्यंजन म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वरांची मदत घ्यावी लागते आणि उच्चाराच्या वेळी हवा तोंडात कुठेतरी अडते त्या वर्णांना व्यंजन म्हणतात. व्यंजनांचा स्वतंत्र उच्चार करता येत नाही. त्यांच्यासोबत एखादा स्वर असणे आवश्यक असते. उदाहरणे: क, अक, ग, अग, त, अक. येथे ग हे व्यंजन आहेत आणि त्यांचा उच्चार करण्यासाठी अ या स्वराची मदत घ्यावी लागते. मराठी वर्णमालेत 36 व्यंजने मानली जातात. व्यंजनांची यादी: कवर्ग क, ख, ग, घ, चवर्ग च, छ, ज, झ, ट्वर्ग ठ, द, ध, न. तवर्ग ठ, द, ध, न. पवर्ग प, फ, ब, भ, म. अंतरस्थ व्यंजने य, र, ल, व. ऊष्म व्यंजने श, श, स. संयुक्त व्यंजने क्ष, न. 10 मिनिटात संधी ओळखा. पायरी 1 संधी विच्छेद करा. सर्वप्रथम शब्द फोडा. उदा: हिमालय हिम आलय सूर्योदय सूर्य उदय सज्जन सज्जन फोडल्यानंतर कोणते वर्ण एकत्र आले आहेत ते पहा. पायरी 2 संधी विच्छेद केल्यानंतर शब्द फोड काळजीपूर्वक बघा. जर स्वर स्वर असेल स्वरसंधी. उदाहरणे: महा आत्मा महात्मा, सूर्य उदय सूर्योदय. ट्रिक: 2 स्वर भेटले की स्वरसंधी. जर व्यंजन व्यंजन असेल व्यंजनसंधी. उदाहरणे: सज्जन सज्जन. उच्चार उच्चार. ट्रिक: व्यंजनात बदल दिसला तर व्यंजनसंधी. जर शब्द फोडीत विसर्ग दिसत असेल विसर्गसंधी. उदा: मनः ताप मनस्ताप दुःख दुःख. ट्रिक: मूळ शब्दात असेल तर विसर्गसंधी. स्वर आणि व्यंजन यांची माहिती असल्यास शब्द विच्छेद करून आपण संधीच 3 प्रमुख प्रकार सहज ओळखू शकतो. स्वर आणि व्यंजन आणि विसर्ग संधीचे उपप्रकार आहेत. या 3 संधीचे प्रमुख उपप्रकार ओळखण्यासाठी काही नियम आपल्याला माहित असणे आवश्यक आहेत. पुढील भागात आपण या 3 मुख्य संधी प्रकारचे उपप्रकार समजून घेऊ. स्वरसंधीचे उपप्रकार ओळखण्याची सोपी पद्धत. दीर्घ संधी. नियम अ आ अ आ आ आ. जर शब्द या 3 स्वर नियमाचे पालन करीत असेल तर तो दीर्घ स्वर संधी असतो. उदाहरणे: विद्या आलय विद्यालय हिम आलय हिमालय. ट्रिक: 2 सारखे स्वर भेटून मोठा स्वर झाला तर दीर्घ संधी. 2 गुण संधी. नियम अ आ इ ई ए, अ आ उ उ ओ. उदाहरणे: सूर्य उदय सूर्योदय, परम ईश्वर परमेश्वर. ट्रिक: ए किंवा ओ तयार झाला तर गुणसंधी. स्वरसंधीचे उपप्रकार ओळखण्याची सोपी पद्धत. 3 वृद्धी संधी.
नियम अ आ ए ऐ ऐ आ ऐ आ ओ औ औ. उदाहरणे सदा एव सदैव, महा औषध महौषध. ट्रिक ऐ किंवा औ दिसले की वृद्धी संधी. 4 यण संधी. नियम इ यौ वरूवर आल्यास यण संधी. उदाहरणे अति आवश्यक अत्यावश्यक. प्रति एक प्रत्येक. ट्रिक मध्ये य व र आले तर यण संधी. व्यंजन संधीचे ओळखण्याची ट्रिक. पायरी 1 संधी विच्छेद करा. उदा सज्जन सज्जन. उच्चार उच्चार. तज्ज्ञ तज्ञ. प्रथम मूळ शब्द शोधा. पायरी 2 कोणते व्यंजन बदलले ते पहा. प्रकार 1 चा ज होणे. उदाहरणे सज्जन सज्जन. तज्ञ तज्ज्ञ. ओळखण्याची ट्रिक. जर शब्दात ज दिसत असेल तर जन म्हणजे व्यंजन संधी. प्रकार 2 त चा च होणे. उदाहरणे उच्चार उच्चार. सच्चरित्र सच्चरित्र. ट्रिक जर च दिसले तर च नियमानुसार व्यंजन संधी. व्यंजन संधीचे ओळखण्याची ट्रिक. प्रकार 3 चा ध होणे. उदाहरणे उद्धार उद्धार. उद्धरण उद्धरण. ट्रिक जर ध ध दिसले तर व्यंजन संधी. प्रकार 4 चा द होणे. उदाहरणे सद्धर्म सद्धर्म. तद्दान तद्दान. ट्रिक द दिसले की तद तर व्यंजन संधी. प्रकार 5 चाण होणे. उदाहरणे राम अयन रामायण. प्रणाम प्रणाम. ट्रिक चाण झाला असेल तर व्यंजन संधी. व्यंजन संधीचे उपप्रकार आणि ते ओळखण्याची सोपी पद्धत. मराठी व्याकरणात व्यंजन व्यंजन यांच्या संयोगामुळे व्यंजनांमध्ये जो बदल होतो त्याला व्यंजन संधी म्हणतात. 1 घोषीकरण संधी. नियम अघोष व्यंजनाचे घोष व्यंजनात रूपांतर होते. उदाहरणे सद्गुण सद्गुण. सद्भाव सद्भाव. तद्गत तद्गत. ओळखण्याची ट्रिक. जर तद झाला असेल तर घोषीकरण संधी सत्सद. 2 द्वित्व संधी. नियम एखादे व्यंजन दुप्पट होते. उदाहरणे सज्जन सज्जन. तज्ज्ञ तज्ज्ञ. सच्चरित्र सच्चरित्र. ओळखण्याची ट्रिक. जर ज च त द यापैकी काही दिसले तर द्वित्व संधी. 3 परस्वर्ण संधी. नियम अनुस्वारानंतर त्याच वर्गातील व्यंजन येते. उदाहरणे संकल्प संकल्प. संबंध संबंध. संपत्ती संपत्ती. ओळखण्याची ट्रिक. जर अंक ज, अंट किंवा यांसारखे वर्गानुसार बदल दिसले तर परस्वर्ण संधी. व्यंजन संधीचे उपप्रकार आणि ते ओळखण्याची सोपी पद्धत. मराठी व्याकरणात व्यंजन व्यंजन यांच्या संयोगामुळे व्यंजनांमध्ये जो बदल होतो त्याला व्यंजन संधी म्हणतात. 4 मूर्धन्यीकरण संधी. नियम चाण होतो. उदाहरणे प्रणाम प्रणाम. रामायण रामायण. ओळखण्याची ट्रिक. चाण दिसले की मूर्धन्यीकरण संधी. 5 श्चुत्व संधी. नियम दियांच्या पुढेच छ ज झाल्यास बदल होतो. उदाहरणे उच्चार उच्चार. सज्जन सज्जन. ओळखण्याची ट्रिक. जर च ज दिसले तर श्चुत्व संधी. 6 श्चुत्व संधी. नियम किंवा दियांच्या पुढे ठ ड ध श आल्यास बदल होतो. उदाहरणे कष्ट कष्ट. तुष्ट तुष्ट. ओळखण्याची ट्रिक. जर ष्ट किंवा ष्ठ दिसले तर श्चुत्व संधी. तुगागम संधी. संयोगात उच्चार सुलभ करण्यासाठी मध्ये त्या वर्णाचा आगम होतो. अनुच्छेद असेल तर संधी झालेला शब्द अनुच्छेद असतो. द्वित्व संधी. 2 शब्दांच्या संयोगात एखादे व्यंजन दुप्पट होणे. उल्लास असेल तर संधी झालेला शब्द उल्लास होतो. विसर्ग संधीचे प्रमुख उपप्रकार आणि ते ओळखण्याची सोपी पद्धत. विसर्ग संधीचे प्रमुख उपप्रकार. 1 विसर्ग कायम राहतो. उदाहरणे दुहक दुहक. दुःस्वप्न दुःस्वप्न. निःशब्द निःशब्द. ओळखण्याची ट्रिक. जर शब्दात दुह निह
प्रातः असेच दिसत असेल तो विसर्ग कायम प्रकार असतो. 2. विसर्गाचे मध्ये रूपांतर. उदाहरणे: मनस्ताप मनःताप, नमस्कार नमःकार, यशस्कर यशःकर. ओळखण्याची ट्रिक: जर शब्दात स्त, स्म असे आले असेल तो विसर्गस प्रकार असतो. 3. विसर्गाचे मध्ये रूपांतर. उदाहरणे: पुनरुक्ती पुनः उक्ती, पुनरागमन पुनः आगमन, पुनरोदय पुनः उदय. ओळखण्याची ट्रिक: जर शब्दात पुनर दिसले, पुनः स्वर, तो विसर्ग प्रकार असतो. 4. विसर्ग लोप संधी. मूळ शब्दात विसर्ग आहे पण नवीन शब्दात दिसत नाही. उदाहरणे: अतएव अतएव, यथोचित यथः उचित, संस्कृतनिष्ठ. ओळखण्याची ट्रिक: मूळ शब्दात विसर्ग आहे पण नवीन शब्दात दिसत नाही, तो विसर्ग लोप प्रकार असतो. तलाठी भरती 2026. महाराष्ट्र लोकसेवा आयोग. मोफत प्रशिक्षण. विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा. 7. प्रकाश वाघ यूट्यूब. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान. नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे.